नमस्कार, मी ऋषिकरात मित्रांनो, बी.एड सी.ई.टीचे ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले आहे. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा, त्यासाठी डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहे. 28 डिसेंबरपासून तर 28 जानेवारी 2025 पर्यंत तुम्ही हा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तो ऑनलाईन फॉर्म नक्की कशा पद्धतीने भरायचा आहे याची ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो. जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा की व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा. त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता. नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बी.एडचा फॉर्म भरण्यापूर्वी तुमच्यासाठी काही इन्फॉर्मेशन येतात. बी.एडचा फॉर्म भरल्यापासून कॅप राऊंड असेल, तुमचं कॉलेज सिलेक्शन असेल किंवा तुमचं ॲडमिशन फ्रीज करायचं असेल तर याची ए टू झेड व्हिडिओ आपण या चॅनलवर घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही बी.एड दोन पद्धतीने करू शकता. एक जनरल ELCT आणि दुसरं म्हणजे स्पेशल बी.एड. जे मूकबधिर मित्र विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी स्पेशल बी.एड असतं आणि जे रेग्युलर तुम्ही करत असाल तर ते बी.एड जनरल ELCT म्हणून ऑप्शन असतं. आता ते कशा प्रकारे चूज करायचं किंवा निवडायचं ते सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आपण समोर बघणारच आहोत. चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं CET सेल. CET सेल सर्च केल्यानंतर CETची ऑफिशियल वेबसाईट या ठिकाणी येईल, त्यावरती क्लिक करायचं. एक नंबरलाच या ठिकाणी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. CET एक्झामिनेशन पोर्टल AY 2025-26 2 नंबरला पर्याय, यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता आता साइन इन करायची गरज नाही. सध्या तुम्ही नवीनच फॉर्म भरता येत आहे. न्यू युजरच्या खाली रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं. फर्स्ट नेम अँड मिडल नेम या ठिकाणी तुमचं नाव आणि तुमच्या वडिलांचं नाव पहिल्या रकान्यात, लास्ट नेम या ठिकाणी तुमचं आडनाव दुसऱ्या रकान्यात, तुमचा ईमेल, पासवर्ड pass@123 या फॉर्मॅटमध्ये टाका. कन्फर्म पासवर्डमध्ये तोच पासवर्ड, डेट ऑफ बर्थ, महिना, दिनांक आणि वर्ष या फॉर्मॅटमध्ये टाकून रजिस्टरवरती क्लिक करायचं. मी सर्व इन्फॉर्मेशन भरतो आणि रजिस्टरवरती क्लिक करतो. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या ईमेलला एक लिंक पाठवलेली आहे, ती व्हेरीफाईड करून घ्यायची. तर या ठिकाणी बघू शकता, क्लिक हेअरवरती क्लिक करा, ईमेल ओपन करा. ईमेलवरती अशा प्रकारे एक ईमेल आला आहे, व्हेरीफाईड ईमेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. परत या ठिकाणी क्लिक हेअर टू प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. तुमचा ईमेल ID या ठिकाणी व्हेरीफाईड होऊन जाईल. तर या ईमेल ID व्हेरीफाईड झालेला आहे. आता तुम्ही लॉग इन करू शकता. ईमेल टाका, पासवर्ड टाका आणि साइन इन करा. मी या ठिकाणी इन्फॉर्मेशन भरतो आणि साइन इन करतो. आता पर्सनल इन्फॉर्मेशन भरावी लागेल. इथे मोबाईल नंबर टाका, फादर नेम या ठिकाणी फक्त वडिलांचं नाव, मदर नेम या ठिकाणी फक्त आईचं नाव, समोर जेंडर टाकायचं आहे, मेल फिमेल काय जे तुमचं जेंडर असेल ते जेंडर टाका. नंतर बघा रिलिजन, या ठिकाणी तुम्हाला तुमचं धर्म निवडायचं आहे. तुमचा जो काय धर्म असेल, हिंदू, मुस्लिम, शीख, बुद्धिस्ट काय जो धर्म असेल तो धर्म या ठिकाणी निवडून घ्यायचा. निवडल्यानंतर सर्व रिजन निवडलं आहे. रिजन म्हणजे जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुरल आणि शहरी भागात राहत असाल तर अर्बन. तर आपण ग्रामीण भागात आहे म्हणून मी रुरल निवडतो. रुरल निवडल्यानंतर मदर टंग विचारली, मातृभाषा तुमची विचारली. जी मातृभाषा असेल तर आपली मराठी मातृभाषा आहे ती निवडून घ्या. नॅशनॅलिटी इंडियन ठेवायचं आहे. ॲन्युअल फॅमिली इन्कम, तहसीलदारकडील इन्कम दाखल्यामध्ये, इन्कम सर्टिफिकेटमध्ये किती इन्कम तुमचं आहे तेवढं टाकायचं आहे. नंतर मॅरिटल स्टेटस, मॅरिड आहे की अनमॅरिड आहे ते या ठिकाणी टाकून द्यायचं. खाली यायचं आहे परमनंट ॲड्रेस, या ठिकाणी काय करायचं आहे, तुमचा कायमचा पत्ता टाकायचा आहे. ॲड्रेस लाईन 1, ॲड्रेस लाईन 2. नंतर तुमचा या ठिकाणी राज्य सिलेक्ट करा, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचा तालुका, तुमचं गाव, तुमचा पिनकोड, STD कोड काहीही टाकण्याची गरज नाही आहे. नंतर तुमचा खाली मोबाईल नंबर टाकायचा. हाच जर तुमचा कायमचा पत्ता असेल तर सेम ॲज परमनंट ॲड्रेस अशा प्रकारे या बॉक्सला टिक करा. ॲटोमॅटिक वरील ॲड्रेस खाली कॉपी होऊन जाईल. आता द्यायचं या ठिकाणी अदर डिटेल, आर यू डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र, तर आपण महाराष्ट्राचे रहिवासी आहेत तर यस करायचं आहे. मायनॉरिटी डिटेल्स, जर तुम्ही अल्पसंख्याक असाल तर यस करा, नसेल तर डायरेक्ट नो करायचं. तर आपण नाही आहे तर नो करा. आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्ही अपंग आहात का विचारलं आहे. असेल तर यस करायचं, नसेल तर डायरेक्ट नो करायचं आहे. सिलेक्ट SSC इक्वॅलंट पासिंग इयर, तुमचं 10वीचं पासिंग वर्ष निवडायचं आहे. कोणत्या वर्षी तुम्ही 10वी पास झाला ते वर्ष निवडा. नंतर खाली बघू शकता
SSC इक्वॅलंट टोटल पर्सेंटेज, तुम्हाला 10वीला किती ओव्हरऑल पर्सेंटेज आहेत, टक्के आहेत, ते टक्के या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहेत. नंतर सिलेक्ट SSC ऑर इक्वॅलंट बोर्ड, तर या ठिकाणी समोर तुमचं बोर्ड कोणतं आहे ते बोर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं. तर मी या ठिकाणी महाराष्ट्र स्टेट बोर्ड निवडून घेतो. तुमचं जे बोर्ड असेल ते बोर्ड निवडायचं आहे. नंतर बघा सिलेक्ट स्कूल स्टेट, तर आपलं या ठिकाणी स्कूल स्टेट कोणतं आहे, तर महाराष्ट्र राज्य तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन एज्युकेशनल डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित भरायची. नंतर बघा आर यू ॲपेरिंग किंवा ॲपर 12th SSC ऑर डिप्लोमा एक्झामिनेशन इन 2025. 2025ला तुम्ही 12वी एक्झाम देतात का, असेल तर यस, नसेल तर डायरेक्ट नो. तर आपली 12वी झालेली आहे म्हणून मी या ठिकाणी नोवरती क्लिक करतो. सिलेक्ट SSC डिप्लोमा पासिंग इयर, तुमचं 12वीचं या ठिकाणी पासिंग वर्ष निवडायचं आहे. नंतर डिप्लोमा इक्वॅलंट बोर्ड कोणतं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे की सेंट्रल बोर्ड आहे, ते बोर्ड निवडायचं. तर आपलं महाराष्ट्र स्टेट बोर्ड. मार्क्स टाईप पर्सेंटेज होते की CGPA, तर आपल्याला पर्सेंटेज होते. नंतर बघू शकता मार्क्स ऑप्टेन, किती मार्क्स तुम्हाला पडले त्या ठिकाणी ते टाकायचं. ओव्हरऑल टोटल मार्क्स किती पडले ते टाका. नंतर कितीपैकी पडले, समजा तुम्हाला 600 पैकी 580 गुण पडले तर या पद्धतीने तुम्ही टाकायचे. तुमचे मार्क्स खाली दाखवले जातील आणि सेव्ह चेंजेस या ऑप्शनवरती क्लिअर करायचं. तुमची प्रोफाईल या ठिकाणी अपडेट झाली. अजूनही तुम्हाला काही दुरुस्त करायची असेल तर प्रोफाईल एडिटमधून करू शकता. तर आपली सर्व प्रोफाईल आता बरोबर आहे. CET रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता हायर एज्युकेशन हा पर्याय दिसतोय. त्यामध्ये BEd जनरल अँड स्पेशल BEd ELCT 2025, तर पर्याय कोणता निवडायचा आहे लक्ष ठेवायचं आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचं BEd जनरल अँड स्पेशल BEd ELCT जे आपल्याला BEd करायचं तो साठी हे पर्याय निवडायचं आहे. खाली यायचं आहे, खाली एक डिक्लेरेशन दिलं आहे, या बॉक्सला टिक करा आणि आय ॲक्सेप्ट अँड प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं. तुमचं नाव, तुमच्या वडिलांचं नाव, लिंग, वैवाहिक स्थिती, डेट ऑफ बर्थ, आईचं नाव सर्व व्यवस्थित आहे की एकदा चेकआउट करायचं. तुमचा ॲड्रेस व्यवस्थित आहे का बरोबर एकदा बघून घ्यायचा आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केल्यानंतर या ठिकाणी हा कॅप्चा कोड दिला आहे, जो कॅप्चा कोड येईल तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वन टाईम पासवर्ड येईल, तुमच्या मोबाईलवरती एक OTP येईल, तो OTP टाका. व्हेरीफाईड OTPवरती क्लिक करा. तुमचा ॲप्लिकेशन नंबर जनरेट झालेला आहे. प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं. 9 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म कंप्लीट करायचा आहे. प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर थोडा वेळ या ठिकाणी वेट करायचा आहे. आता इथून पुढं तुमचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. बघा डोमेसाईल ऑफ महाराष्ट्र येईल. नंतर कॅटेगरी तुमची ओपन, SC ST, काय जी कॅटेगरी असेल OBC SBC SC BC ती कॅटेगरी निवडायची. तर समजा या ठिकाणी मी OBC कॅटेगरी निवडतो, तर OBC कॅटेगरीसाठी तुमच्याकडे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, अशा प्रकारे सुद्धा सांगण्यात येत आहे. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर सिलेक्ट द कास्ट विच टू बिलॉंग्स, तुमचं कास्ट कोणती या ठिकाणी ती तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायची. समजा या ठिकाणी मी कास्ट निवडून घेतो. नंतर बघा डू यू हॅव पासेस द कास्ट सर्टिफिकेट, तुमच्याकडे अवेलेबल आहे का, तर आपल्याकडे अवेलेबल लागेलच तरच तुम्ही हा फॉर्म भरू शकता. खाली तुमच्या कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. नंतर डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी, तर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे. नंतर विचारलं डू यू हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर यस तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असणं सुद्धा गरजेचं आहे. तर अवेलेबलवरती क्लिक करायचं आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटवरती. खाली यायचं आहे, व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन भरा. नंतर बघा डू यू बिलॉंग्स टू मायनॉरिटी, तर या ठिकाणी नो येईल. खाली यायचं डायरेक्टली तुम्ही आर यू ऑर्फन, जर तुम्ही अनाथ असाल तर यस, नसेल तर डायरेक्ट नोवरती क्लिक करायचं. नंतर इजिबिलिटी क्वालिफिकेशन, तुम्ही कशावर BEd करू इच्छिता, ग्रॅज्युएशन की पोस्ट ग्रॅज्युएशन, तर आपण ग्रॅज्युएशन पर्याय निवडतो आणि सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करतो. आता या ठिकाणी तुम्हाला ॲड क्वालिफिकेशन करावं लागेल. आपल्या 10वी 12वीचं आलेलं आहे, आता आपल्याला ग्रॅज्युएशनचं टाकायचं. तर ॲड क्वालिफिकेशनवरती क्लिक करा. अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस येईल, तुमचा डिग्री कोणती डिग्री ती या ठिकाणी निवडून घ्यायची. जे असेल ते तुम्ही BA BSc काय जे असेल ते निवडायचं आहे. तर मी या ठिकाणी BA निवडून घेतो. खाली यायचं युनिव्हर्सिटी स्टेट, कोणती युनिव्हर्सिटी तुमची आहे ती युनिव्हर्सिटी निवडा. नंतर तुमच्या युनिव्हर्सिटीचं
नाव निवडायचं या ठिकाणी युनिव्हर्सिटी नेम जेथे तुमचं युनिव्हर्सिटी असेल, समजा या ठिकाणी यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी समजा तुमची असेल, जी युनिव्हर्सिटी असेल ती यामध्ये शोधायची आणि ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायची। निवडल्यानंतर खाली यायचं अदर युनिव्हर्सिटी नेम, नंतर ग्रॅज्युएशन ॲपियर। तर या ठिकाणी तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे की ॲपियर आहे, तर आपलं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे म्हणून मी पास करतो। मार्क्स ऑब्टेन, तुम्हाला ग्रॅज्युएशनला किती मार्क्स पडले ते टाकायचे। आउट ऑफ मार्क, कितीपैकी मार्क्स तुम्हाला पडले ते टाकायचे, समोर तुमचे पर्सेंटेज येतील। नंतर बघू शकता क्लास निवडायचा आहे, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास। तर आपण फर्स्ट क्लासमध्ये पास आहोत। नंतर पासिंग इयर, तुमचं ग्रॅज्युएशनचं लास्ट इयरचं पासिंग इयर या ठिकाणी तुम्हाला निवडून घ्यायचं जे तुमच्या मार्कशीटवर असतात त्या। आता खाली यायचं स्पेशलायझेशन किंवा सब्जेक्ट, हा पर्याय अत्यंत महत्त्वाचा आहे। समजा तुमचं जर BSc झालं असेल तर तुमचं या ठिकाणी कोणते सब्जेक्ट आहेत, तर BScला लास्ट इयरला जे सब्जेक्ट होते ते, समजा तुमचं BA झालं आहे तर BAला काय समजा तुमचं कशात झालं आहे, मराठीमध्ये आणि हिस्ट्रीमध्ये झालं आहे की जिओग्राफीमध्ये झालं आहे, ते तसं पद्धतीने निवडायचं आहे त्यानुसार आणि सेव्ह करायचं। तर आपलं मराठी आणि हिस्ट्रीमध्ये झालं आहे तर मी टाकतो आणि सेव्ह करतो। तिन्हीसुद्धा क्वालिफिकेशन ॲड झाले, सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं। नंतर डू यू वॉन्ट्स टू इंग्लिश मीडियम, या ठिकाणी स्कूलला तुम्हाला ॲडमिशन हे करायचं का, तर नाही। नंतर डू यू वॉन्ट टू स्पेशल एज्युकेशन कॉलेज, तिथेसुद्धा नाही करायचं। नंतर तुमच्या डिस्ट्रिक्टचा प्रेफरन्स द्यायचा आहे, कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ इच्छिता। तर 4 सेंटर तुम्हाला कंपल्सरी निवडायचे, 4 जिल्हे तुम्हाला या ठिकाणी निवडून घ्यायचे। तर मी अशा प्रकारे 4 डिस्ट्रिक्ट या ठिकाणी निवडून देतो। स्पेशल एज्युकेशन BEd तुमचं नाही आहे तर नो करा आणि इंग्लिश मीडियम्सला सुद्धा नो करायचं आणि सेव्ह नेक्स्ट। नंतर बघा फोटोग्राफ अपलोड करायचा आहे व्हाईट बॅकग्राऊंडचा, या ठिकाणी कमीत कमी तुम्ही बघू शकता 50 KB आतमध्ये व्यवस्थित फोटो तुमचा फेस दिसला पाहिजे, या पद्धतीने रिसेंटली काढलेला फोटो अपलोड करायचा। छायात फोटोग्राफवरती क्लिक करा, ओपनवरती क्लिक करायचं आणि अपलोड या ठिकाणी फोटो करून घ्यायचा। फोटोग्राफ अपलोड झाला आहे त्याच पद्धतीने सिग्नेचर द्यायची, सिग्नेचरवरती क्लिक करायचं, सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे। या ठिकाणी सिग्नेचरवरती जसं तुम्ही क्लिक करसाल तर ओपनवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सिग्नेचरवरती सुद्धा क्लिक करायचं आणि अपलोड ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर दोन्हीसुद्धा अपलोड करून घ्यायचे। आता या ठिकाणी तुमचा आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही काय देऊ इच्छिता, तर तुम्ही या ठिकाणी 500 KB पर्यंत PDF किंवा JPEG फॉर्मॅटमध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड काहीही तुम्ही देऊ शकता। तर मी इथे आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करतो। सिलेक्ट केल्यानंतर थोडं या ठिकाणी वेट करायचं आहे, अपलोड पर्याय दिसतो त्या अपलोड पर्यायावरती क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ओपनवरती क्लिक करा, तुमची आधार कार्डची PDF अपलोड करून घ्यायची ना, अपलोड ऑप्शनवरती क्लिक करा। येथे तुम्ही व्ह्यूसुद्धा करू शकता। सेव्ह अँड प्रोसीड करा, सर्व तुम्ही दिलेले इन्फॉर्मेशन दिलेली व्यवस्थित सर्व इन्फॉर्मेशन चेकआउट करून घ्यायची, फोटो, साईन, तुमची दिलेली डिटेल्स सर्व जर बरोबर असेल तरच प्रोसीड फॉर पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। इथे येसवरती क्लिक करा, नंतर सिलेक्ट या ठिकाणी क्लिक करायचं आणि प्रोसीड फॉर पेमेंटवरती क्लिक करायचं। पेमेंटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्हाला QR कोड आला आहे, हा QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करून घ्यायचं आहे। या ठिकाणी पेमेंट केल्यानंतर तुमच्या फॉर्मची प्रिंट येईल, अशा पद्धतीने तुमचं फॉर्म भरणं झालेलं आहे। भेटूया अशाच नवीन व्हिडिओ, जय हिंद।